धावांना मतचोक प्रत्युत्तर देताना पहिला संघ हा पोचलाय या स्पर्धेच्या उत्पांत फेरीमध्ये कुशल 11 सारसोळे. तर याच्यानंतर मात्र सामना होणार नाही. ही शेवटची लढत. या नंतर जो जिंकेल तो मात्र रविवारी खेळताना दिसेल दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिला सामना मात्र आत्ताच जिंकलेला गावदेवी धारावे हा खेळेल. यांच्यातून जिंकणारा यांची लढत होईल ती पहिली असेल. म्हणजे जिंकणारा संघ गावदेवी धारावच्या विरुद्ध खेळेल रविवारी पहिली लढत असेल गावदेवी धारावमध्ये. याची दक्षता घ्या. ही शेवटचा सामना 6 ओव्हरचा. गोलंदाजावर भार सोपवले. गोलंदाज आमंत्रित केले. पाचारण केले युगदमंग याच्या कर्णधाराने. विशाल चोरगे इज अ कॅप्टन ऑफ द युगदमंग. अतुल गोलंदाज येतोय आक्रमणावर. पहिले षटक मॅन्डेटरी पाऊल प्लेचे 2 षटकं असतील. 6 ओव्हरचा सामना. आघाडीवीर म्हणून फलंदाज आहेत तुषार आणि अजय. तर विचार केला तुषार इज द बेस्ट क्रिकेटर ज्याने खरोखरच सन्मान्य आमदार मंदा म्हात्रे यांच्या जी स्पर्धा होती ती नाईटची स्पर्धा याने मात्र गाजवली होती. ही डिक्लेअर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अँड वॉन द प्राइज ऑफ द मोटरसायकल. एक चांगला प्राइज नेला होता. 5 षटकार याने याच्याच मागच्या वर्षी रामतरुण मित्र मंडळच्या ज्या ग्राउंड मित्र मंडळ जे स्पर्धा भरवते त्याच रामतरुण क्रीडांगणावर आणि 5 षटकार ठोकले होते राकेश मूर्ती ऐरोली वीरूच्या गोलंदाजीवर. तोच फलंदाज पहिल्या चौकारानं मात्र स्वागत करतो अतुलचं. ऑन ड्राईव्ह केला चेंडू सीमापार 4 धावा. खूपच खराब चेंडू होता. हपवालीर घेत ड्राईव्ह केलं तर ऑन ड्राईव्ह समोर पडलं. बॅटचा फेस ओपन केला. ऑन ड्राईव्ह केलं चेंडू सीमापार. 4 धावांनी खातं खोललं. तुषार या इच्छापूर्तीचा आघाडीवीरनं. 4 बिनगडी बाद. पॉइंट कबर शॉट सिली मिड ऑफ सिली मिड ऑन. अतुल कमजिंग बॉल राईट हँड ओव्हर द विकेट. टप्पा अखोट टप्प्याचा होता. त्याच्यानंतर पूल केला गेला. बॅट अगोदर चालली होती गेली होती सरळ चेंडू. त्याच्यानंतर मात्र डिलिव्हर झाला. चकून गेला होता हातामध्ये विकेट किपरच्या. 4 त्यांच्यानंतर डॉट असं कमबॅक करताना अतुल युगदमंग कोपरखंडेकडून. वन द टॉस डिसाइड फील्ड फर्स्ट. पहिलं आक्रमण आलं अतुल या गोलंदाजाला. स्वागत केलं पहिल्या चेंडूवर चौकारानं तुषार इच्छापूर्तीच्या आघाडीवीराने. समोर जाईल तिसऱ्या चेंडूला मॅन्डेटरी पावरचं पहिलं षटक टाकताना अतुल. सुपरबली टर्न केला. नो मॅन इज देअर. चेंडू सरळ टप्पा खातोय आणि इथे मात्र दुसरा चौकार. चौथ्या चेंडूवर मात्र सीमारेषा ओलांडली तुषार या फलंदाजाने. धावसंख्या 8. थँक्यू. धावसंख्या 8. कडक सुरुवात. दॅट इज अ दमदार सुरुवात. चौका डॉट 4 असं पाहायला मिळालं. बघूया चौकानंतर डॉट काढला होता. इथे मात्र चौकानंतर डॉट होते का. एक अजून मोठा फटका मात्र खेळतोय तुषार. ऑन स्ट्राईक इच्छापूर्ती इज अ गुड स्टार्ट. 3 चेंडू 8 धावा बिनगडी बाद. राईट हँड ओव्हर द विकेट. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. चेंडूला येऊ दिलं मिडियाला लेग स्टंपवर. थोडीशी मात्र सफल होऊन आला असता तर कदाचित प्लम बुकेट. कारण चेंडू होता लो पतीचा. दिशा दिली मणगडेसाने त्याला फ्लिक केलं होतं शॉर्ट मिड विकेटला. जेव्हा क्षेत्ररक्षण फील्ड करेल 1 धाव मिळते तुषारला. जेवढ्याच्या 9 धावा लागल्यात आत्तापर्यंत आहेत त्या 9च्या 9 धावा मात्र खात्यात जमा झाल्यात 4 चेंडू खेळल्यानंतर तुषारच्या. नाव स्ट्राईक अजय. चांगला फलंदाज आहे. चिकी शॉट पल्लू शॉट. परंतु इथे क्षेत्ररक्षण जर केलं फिल्डिंगचा ग्राउंडचा विचार तर पल्लू शॉट मात्र कामी येणार नाही. इथे चेंडू सोडून दिला. यॉर्क करण्याचा प्रयत्न. स्वेर मारा दिशा असे भेटत होता हा गोलंदाज अतुल. शशी आणि गुरुनाथ असे 2 पंच पुन्हा एकदा आजच्या शेवटच्या लढतीच्या सामन्यासाठी आपण पाहतात मैदानात पंचगिरी करताना. तोपर्यंत खराब चेंडूवर 1 धाव मात्र वाढली झाली. धप्पळकामध्ये 10 बिनगडी बाद. इच्छापूर्ती वाशी. वैयक्तिक 9 धावसंख्येवर 2 चौकारे साहाय्याने खेळतोय तुषार. हा 9 आणि संघ पोचतोय वाईट बरोबर 10. पहिल्या षटकची प्रगती पुढे असताना युगदमंग कोपरखेडकडून अतुल येते पुढला चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. मारण्याचा प्रयत्न टायमिंग मी थेट केला होता. शॉर्ट मिड इथे संधी होती. जोरदार अपील केली. प्रश्न उभा केला शिशिमेरनं. त्याच्यानंतर बॅट पोचले का. येस डेफिनेटली दिशा बघितली. बरोबर चाचणी केली. परीक्षण केलं अँड ही से नॉट आउट. निर्णय दिला हा नाबादचा. बाल बचावला. कदाचित 1 पाऊल जरी पडलं तर फिरणं मुश्किल होलं झालं असं. लवली फिल्डिंग ऑफ द शॉर्ट मिड विकेट विजन एरिया. भरत. लवली फिल्डिंग बाय भरत इनसाइड द सर्कल ऑफ शॉर्ट मिड विकेट विजन एरिया. गुड स्टॉप.
धाव मात्र मिळत नाही. लास्ट द मॅन्डेटेड पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू अतुल. इथे मध्ये ड्राईव्ह केला, फाईन द गॅप मिळाली होती. मनोजला चकून गेलं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनफिल्डचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूला ताबा घेईल, फील्ड करेल. 2 धाव मिळतात अजयनं खातं गोल्ड 2ने. संगम जातोय. 1 षटकाच्या मॅन्डेटरी पाऊलचं पहिलं षटक संपतं. पहिल्यांदा फलंदाजीकडनं आमंत्रित केल्यानंतर इच्छापूर्ती वाशी बिनगडी बाद 12 धावा. तर शकलीन येतोय नवीन गोलंदाज मॅन्डेटरी पाऊलचं दुसरं आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी. युग दमंग कोपरखिनेकडून शकलीन चांगला गोलंदाज आहे. अतिशय वेगवान असा गोलंदाज आहे. यॉक करण्याची त्याची क्षमता आहे. मध्येच चेंडूचा उचली घेऊन भडीमार करतो हा गोलंदाज समोर तुषारच्या. सेकंड वन फर्स्ट डिलिव्हरी शकलीन राईट हँड ओव्हर द विकेट. Oh, Nazak got a lovely glance here. That is a beautiful glance of the shot fine leg and vision area. Getting single. Now to total score to 13 without loss in second win progress. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडू मिडल आणि एक्स्टर्नवर टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा वर बॅट आणली पायच्या समोर आणि त्याला हलक्यानं ग्लान्स केलं होतं. अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक ऑफ द क्रिकेट ग्लान्स. इथे मात्र उसळी गेला चेंडू. अपील केले, प्रश्न केले पंचावर. दोन्ही पंच मधोमध मिळतील. शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील अंपायर. त्याची सहाय्यता घेतली जाईल गुरुनाथ पाटील कडून. शशी मेहरची 2 पंच बातचीत करतील. निर्णय येईल. निर्णय मात्र दोन्ही संघासाठी बंधनकारक असेल याची दक्षता घ्या. आपण पाहतोय जय भवानी ग्रुप आयोजित दिल्ली स्मृती चषक 2019 मधला शेवटचा सामना पहिल्या दिवसातील युग दबंग कोपरखिने विरुद्ध इच्छापूर्तीवासी. खेळ थांबला गेलाय निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये. त्याच्यानंतर 2 पंचांची बातचीत झाली. जोपर्यंत पूर्वस्थितीमध्ये पंच येतील निर्णय देतील तो निर्णय मात्र मान्य करायला लागेल दोन्ही संघांना. फलंदाज बाद. हा तो उसली चेंडू मी म्हणत होतो. उसली आणि यॉक ही खासियत आहे शकलींची. तोच उसली चेंडू घेतला. बॅटचा एज घेतला एस टी पाटी. परतावं लागलं मुठ्ठा विकेटला. तुषार जो अतिशय मात्र घणघणीत असे फटकेबाजी करत होता टिपला गेला एस टी पागे. पण मी तुषारचं कौतुक करेन कारण दोन्ही पंचाचा त्याने आदरलाय. इज अ जेंटलमॅन क्रिकेट. सभ्यगृस्तांचा खेळाडू कशाला म्हटलं त्याचं उदाहरण देताना ही इमिजिएटली लिफ्ट द ग्रेप अँड बॅक इन पवेलियन. पहिला हात द्रा इच्छापूर्तीवासी 1 गडी बाद 13. डीजे From Jack. थँक्यू. नवीन फलंदाज सत्यम इच्छापूर्तीवासी तुषारच्या जागी खेळेन. जाताना 6 चेंडू खेळला. 2 चौकार झाले. 10 धावा आपल्या खात्यात जमा गेला. पूर्ण उचली गेल्याचा अंदाज आला नव्हता. शॉर्ट ऑफ प्लेनचे चेंडू उचली घेतली. फटका मारण्यासाठी मात्र जरूर गेला होता. बॅटचा आउटसाइड लागून गेला तर विकेटच्या पाठी असलेला यष्टीरक्षकाच्या रोहित पाटीलच्या हातात. कॉट रोहित पाटील बॉल बाय शकलीन. पहिलं यश संघाला आणि पहिलं यश शकलीनला. राईटा मोरदेव उचली गेल्या चेंडू अंगावर येतो. कानफाटातून सरळ बॅट नेली. हुक केला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 1 धाव मिळते. फलंदाज सत्यम खातं खोलतं 1ने. संघाची धावसंख्या पुढे सरकते 14 वर.
तर चेंडू गेला होता घोषित क्षेत्रामध्ये, बॅकफुटवर गेला, पंच केला हलक्या, तर बॅकवर्ड पॉईंटला आणखी एक धाव मिळते सत्यमला. सत्यम बोलते वैयक्तिक 2 वर संघाची धावसंख्या पोहोचलेले 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. इच्छापूर्ती वासी पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर अमित केले शकलीनं आपलं पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक. ना आता पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, लवली शॉट यार, दॅट इज अ नेत्रदीप फटका, हलक्यात आणि खूपसुरीत शॉट बा सत्यम. काय रेंजमध्ये गेला आणि दिशा दिली होती बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने पुन्हा 1 धावसाठी. 3 चेंडूमध्ये 3 धावा काढून वैयक्तिक 3 वर पोचल्यानं संघ जातो 16 वर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय जबरदस्त देखणं षटक, नपीत तेली सट्टिक लाईन लेंथवर गोलंदाजी टाकताना दिसतं शकलीन. शेवटचा चेंडू असेल, 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्या आणि अतिशय महत्त्वाची विकेट तुषारला मध्ये तंबूच्या दिशेनं त्याने पाठवलं होतं. पुढे सरसामन गेलं, इथे मात्र कॅचेस विन द मॅच. लवली कॉट ऑफ द वाईड इज सिली मिड ऑन. शतरक्षक इंद्रजीत मॅन ऑफ द कॉट इंद्रजीत, बोल बाय शकलीन. मिळालं दुसरं शकलीनला, सांघिक दुसरं, 2 गडी बाद, धावसंख्या 16. 2 षटकं मॅन्डेटरी पावची संपली. इच्छापूर्ती वासी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. डीजे स्वप्नील नवीन फलंदाज हा येतोय. फलंदाजसाठी 2 धक्के दिले, खरोखरच 4 धावा दिल्या आणि त्या बदल्यामध्ये 2 विकेटचा त्याने तंबूच्या दिशेने रस्ता दाखवला. 4 धावा 2 विकेट आहे. सकलींचं अतिशय जबरदस्त देखणं षटकची समाप्ती. 2 षटकं संपतात, 16 धावा 2 गडी बाद. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिसतं इच्छापूर्ती वासी गाव. हा या पहिल्या दिवसातला शेवटचा सामना. 6 ओव्हरची लढत, आणखी 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे, परंतु भागीदारी मात्र जुळत नाही. हेच कुठेतरी खटकणारी गोष्ट पाहायला मिळते. संयुक्तरित्या भागीदारी जर जमली तर धावसंख्येला आकार देणं मिळू शकतो इच्छापूर्ती. भागीदारी मिळत नाही, एकदम काहीच अंतरावणे काळाच्या वेळेच्या अंतरावणे फलंदाज बाद होतात, त्यामुळे धावसंख्या 16 वर अडकून बसले 8च्या सरासरीने. गोलंदाज हा जुना जाणता नवीन गोलंदाज येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी. अतिशय अनुभव असा गोलंदाज आणि स्पर्धेतलं नवीन षटक असेल त्याचं, कारण बऱ्याच वर्षानंतर मात्र त्याने वापसी केले. वापसी करताना तो येतो लेफ्ट हँड उर्द विकेट, दिशा चांगला देतो आणि नॅचरल आउटस्विंग इज गिव्ह द गिफ्ट ऑफ द गॉड टू लेफ्ट हँड बॉलर. या देणगीचा वापर कसा करतोय, कारण बऱ्याच अवधीनंतर परतलाय हा मैदानावरती मनोज. गोलंदाजासाठी तिसरं षटक आपलं पहिलं, लेफ्ट हँड उर्द विकेट टू अजय. लपली बॉलिंग यार, लपली सुपरबली चेंडू यार, चकून गेला होता, बॅटला एज घेऊन गेलं होता. मिडे स्टंपवरून चेंडू वळाला होता, ऑफस्टंपला निघाला होता, बॅटला लागून गेला होता. 1 धावेसाठी 1 धाव मिळेल मात्र अजयला. 1 धावने पुढे जाईल इच्छापूर्ती 17 वर. वैयक्तिक 3 वर पोहोचल्या. 3 चेंडू खेळल्यानंतर अजय संघ 17 लॉस अप टू विकेट. सेकंड डिलिव्हरी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू अजय. बॅकफुटवर गेला, रेंज मिळाला, ओळख पटवली, फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धाव्यांसाठी. गगनचुंबी, गगनाला भिडणारा हा कडक फटका अजयच्या बॅटमधून. 6 रन. आगो पापलेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरले कौरी. आगो पापलेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरले कौरी. शफल होऊन आला, त्याच्यात चेंडूला बघितले, दिशा बघितल्या, बॅकफुट केला, हुक केला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धाव्यांसाठी. साने धावसंख्या 23 वर. इथे कुठेतरी मात्र थोडासा अडथळा होता. कृपया करून खेळू नका मित्रांनो, जे छोटे बालक आहेत, कारण वारंवार व्यत्यय येईल. 6 ओव्हरमध्ये हा सामना मात्र आम्हाला संपुष्टात आणायचा आहे, संपवायचा आजच्या दिवसात येईल. त्यासाठी सहकार्य असेल, तुमची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे, प्रार्थने तुमचं आम्ही स्वागत करतो, पण सहकार्य करा. त्याच्यानंतर स्वान आलेले आहेत, बऱ्याच जण थोडंसं एकदमच 4 स्वान घुसलेत मैदानात आणि इथे दबछा करायला लागते शशी मायरला. खेळायला सुरुवात येते. 33रा चेंडू मनोज. चांगला चेंडू ऑफस्टंपला मारा ठेवला, कारण मिडलला ठेवल्यानंतर सरळ दबा धरून होता. याच्यानं कुठेतरी मात्र चेंडूला दिशा दिली या ठिकाणी अपसाईड ऑफस्टंप. मारण्याच्या इराद्यामुळे ते होता, कारण मिडल स्टंपला जाऊन पुन्हा एकदा पूल करावं,
परंतु तोच अनुभव अतिशय महत्त्वाचा असतं. अनुभव सर्वस्वपणाला लावलं, चेंडू ठेवला ऑफसाईड ऑफ स्टंप, नो रन, डॉट चेंडू. पुन्हा चेंडू घेऊन येईल मनोज. लेफ्ट हँड ओर द विकेट टू अजय. धावा लागल्या 23, 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना काय सूचना दिल्या लवली आली. याला बोलतात ग्रेट व्हेरिएशन, याला बोलतात अचूक टप्पा. मजबूर केलं होतं शॉट खेळण्यासाठी, थेट केला होता शॉट वाईड स्क्वेअर लेगला. इथे फलंदाज अजय जो आघाडीला आला त्याची खेळी संपुष्टात. एंड ऑफ द अजय इनिंग. लागलेला इच्छापूर्ती वाशी संघाला हा तिसरा आदरा. 3 गडी बाद 23 धावा. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. गॅरो मॅन ऑफ अ व्हेरी डेंजरस मॅन ऑफ इच्छापूर्ती गॅरो. ज्या गंगाने ज्या 75 धावा ज्या पटकावल्या होत्या गजानन विरुद्ध तुर्बे, तशाच गॅरोने ही तुर्ब्याच्या विरुद्ध मात्र धावा 40+ घनसोलीने 78 धावा, 3 धावा जास्त मात्र पटकावल्या त्या 2013-14च्या दरम्यान. कुमार 11 तुर्बे तो 2 बेस्ट स्कोर आहेत. ते 2 बेस्ट स्कोर अच्छा निश्चितच वीरेंद्र सेहवाग इज हायस्ट रँकिंग ऑफ द टॉप ऑफ द स्कोर 94. 94 धावा जवळजवळ त्यांनी दाराबे येतात. निलेश भोईरनं सर्वाधिक स्कोर. त्याच्यानंतर हा गॅरो नेरुल अगेन्स्ट मात्र मारलेले होत्या. असे उच्चांक आपण पाहिले, तोच गॅरो होते. टॅप केला होता, दिशा दिली पॉईंटला. इथे मात्र 1 धाव काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा याच्यानंतर मात्र घाईत आलं होतं, तो परत सुरक्षित होता. 1 धाव घेतली, खातं खोललं या गॅरो योगेश या फलंदाजांना. पहिल्या चेंडूवर संघ जातोय 1 वरून 24 वर. 24 धावा लागतात. 3 हादरे दिल्यानंतर तिसरं षटक टाकताना आपलं पहिलं बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच कालानंतर वापसी केले. छान असे वापसी म्हणेन, कारण जरी षटकार लागला पण त्याच्यानंतर मात्र विविधता आढळली. कारण अजयनं जो फटका खेळला होता त्याला मजबूर केलं होतं स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण मीडियाला लेगला ब्लॉक चेंडू टाकला होता. जसा फटका टर्न केला होता शॉट वाईड स्क्वेअरला अचूक झेल टिपलं होतं आणि खेळी मात्र संपुष्टात आली होती अजयची. 3 गडी बाद धावा 24. तर बऱ्याच वेळेला ठाण मांडून बसले स्वान. एक वेगळंच नजारा दृश्य पाहायला मिळतोय आणि कॅमेऱ्यात मात्र स्वान टिपला जातोय इंडिया क्रिकच्या माध्यमातून. एक वेगळाच असे दृश्य पाहण्यासारखं असतात. तर कुठेतरी सहाय्यता होईल कदाचित चेंडू लागल्यानंतर मैदानाचा वेग किंवा चेंडूचा मात्र लागला तर काय करावं हे मात्र निर्णय देण्यासाठी खूपच अवघडलं जाईल पंचांसाठी. इथे मात्र स्ट्रोक केल्या, धाव केली 1. इथे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकं संपताय. 25 धावा इच्छापूर्ती वासी. म्हणजे अर्धा जो प्रवास होता पहिल्या इनिंगचा तो समाधान. ड्रिंक्स ट्रॉली जसं मैदानात जाईल तोपर्यंत आपण जाऊया बाहेर गाणे ऐकण्यासाठी. DJ आतिश. घर में उसके घुसा, तब घर में कोई न मुझको देखा। बेडरूम में उसके जब मैं लपका, पीछे से आके वो जोर से चिपका। पिछाड़ी पे कुत्ता काटा, पिछाड़ी पे कुत्ता काटा, पिछाड़ी पे कुत्ता काटा, पिछाड़ी पे कुत्ता काटा। बातें मुझको एक समझाना, लड़की के घर अतिश में या घुस कुत्र्यांना बाहेर काढण्यासाठी एक सुरेख गाणे वाजवलं डीजेना. जसं गाणे लावलं तसे कुत्रे मात्र मैदानाच्या बाहेर. वाह भाई वाह अतिश, जवाब नहीं तेरा. कुत्ते बाहर एक गाना सुनने के बाद. कितनी ताकत होती है डीजे ऑपरेटर के एक गानों में, संगीतों में बहुत ही मधुरता होती है. उसी के साथ एक आवाज़ जो होती है, ये आवाज़ सुनने के बाद कुत्ते मैदान से बाहर खेल के अंदर चले जाते हैं. 25 शक्ली ने दुसरं षटक घेऊन आपलं वैयक्तिक आणि संघाकडून 4थं षटक. पहिलं षटक अतिशय देखणं ठरलं, वापसी करणारं षटक होतं. कारण पहिल्या धावा आल्या होत्या 12, 4 धावा दिल्या, पूर्णपणे आपल्या सामन्याला ऑप्स करून दिलं होतं. दुसरं षटक टाकताना शक्लीने 25 धावा. 3 षटकाची
फलंदाजीकडे 3 गडी बाद. तुषार, अजय आणि सत्यम पर्यंत स्वप्नील आणि योगेश गॅरो हे मैदानात. नाव स्ट्राईक स्वप्नील. ऑफ स्टॅम्पला आपल्याला ड्राईव्ह केलं तर अडवण्याचा प्रयत्न केला तर फॉलो थ्रू मध्ये बीट करून गेलं तर सिलिम बिटवणार. त्याच्यानंतर किती जणांना बीट करून गेला बॉलर. त्याच्यानंतर लॉंग ऑफला किती फटक्यामध्ये ताकद येते समजा. चेंडू सीमा पार. लवली शॉट स्वप्नील. 4 रन. चारने इरादा स्पष्ट. धावसंख्या 29 वर. स्वप्नीलच्या बाबतीत बघायला तर 2016-17चं जे तुर्बे येथे आयोजन होतं फायनलमध्ये पोहोचला होता आणि तिथे येतं मग खरं जिमचं उद्घाटन होतं तेव्हा त्यांनी ठरवलं होतं अंतिम फेऱ्याचा जो 2 संघ असतील त्याचं कर्णधार येथील फीत कापण्याचा मान दिला होता स्वप्नीलला. राईट आर्म उर्द विकेट. तो स्वप्नील इथे हुक केल्या चेंडूला दिशा दिली. उंची जास्ती लांबी कमी. अवघड झेल. अंदाज बांधता बांधता चुकला. झेल सुटला. 2 धावा होत्या तिथे 3 धावमध्ये कन्वर्ट केलं. याला म्हणतात ताळमेळ. गुड रनिंग बिटवीन द विकेट गॅरो आणि स्वप्नील. 3 धावा स्वप्नीलच्या खात्यात. 3 ने पुढे जातो इच्छापूर्ती वासी 32 वर. असं मान कर्णधारांना बऱ्याच वेळ मिळतो तसं मान दिला होता खरोखर तुर्बे इथे स्वप्नीलला जेव्हा इच्छापूर्ती वासी 2016-17 अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानंतर बहुमान दिलं होतं जिमचा पीत कामण्याचा स्वप्नीलला. त्या स्वप्नीलचा झेल सुटल्या. 3 धावा. तो 1-8 वर. संघ 32. 4थं षटक चालू असताना शक्लीन हा गोलंदाज झाला. पहिलं षटक अतिशय जबरदस्त. हाय षटक मात्र स्वागत केलं होतं तर मिळेल खराब क्षेत्ररक्षणाने विश्लेषण एक काळीमा लावला कारण बीट करून गेला होता लॉंग ऑनला म्हणजे क्षेत्ररक्षणाला चौकारीनं आणि इथे झेल सुटला. 3 धावा. गोलंदाजाने करावं तर काय करावं. दॅट इज द बिग मिस्टेक ऑफ द फिल्डर. व्हेरी बॅड फिल्डिंग. युग दबंग कुपर खेळणे. तिसरा चेंडू शक्लीन. शपल होऊन आला. टॉपेज. मिस टायमिंग शॉट. गारो याला जावं लागेल. व्हेरी डिसअपॉइंटेड. घोर निराशा गॅरोची. 2 चेंडू खेळला. केवळ 1 धाव खात्यात जमा झाले असता टप्पेत लागल्या गेला आणि सरळ टिप लागला. अचूक सॉफ्ट डिसमिसल. 4थं विकेटचं पतन. इच्छापूर्ती वसीगाव 4 गडी बाद 32. एकविराच्या चरणीनंतर समुद्र गीतानंतर पुन्हा एकदा खरोखरच जाऊया आपण मैदानाकडे जिथे चांगला खेळ केला होता. अशी अपेक्षा होती. अपेक्षा घोर निरीक्षेमध्ये करून गेला गॅरो. 1 धावसंख्या लागले असताना शपलून आला. टॉपेज लागला गेला. अचूक झेल मात्र टिपलं होतं वाईटिश लांगावला इंद्रच्या हातून आलेला दुसरा झेल. सुरेख क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एवेल इंद्रजित युगदबंग. 32 धावा लागतात 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इच्छापूर्ती वसी. शक्लीन हा दुसरं आणि संघाकडून 4थं षटक टाकताना 8 ओव्हरचा आजचा शेवटचा लढत जो जिंकेल तो गावदेवी दारावे विरुद्ध रविवारी सकाळची क्वार्टर फायनल खेळेल. रविवारी ठीक 10 वाजता. राईट हॅम राऊंड द विकेट. उचलेकडून बॅकफुट केला. दिशा दिली. एक्स्ट्रा कॉल. वॉटर लाजवाब. जस्ट शॉट. 1 टप्पा पडला. काही 2-3 इंच नाहीतर षटकार. लाजवाब फटका स्वप्नीलच्या बॅटमधून. 4 रन. तरी बरीचशी होती एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने खनसण करीत चेंडू मात्र गोळीच्या बंदुकीच्या गोळी असते त्या गोळीच्या जलद गतीने चेंडू सीमा पार. 4 धावा. 4 चेंडू टाकले. 2 चौकार मात्र या षटकात पाहायला मिळाल्या शक्लेंच्या आणि 3 धावा वसूल केल्या होत्या. 1 झेल सुटल्यानं म्हणजे 11 धावा देतोय. 1 विकेट गॅरोची अतिशय महत्त्वाची विकेट होती. ती घेतल्यानंतर काही असा अल्पशा असा थोडासा खर्चिक ठरतो शक्लीन. 4 चेंडूमध्ये 11 धावा दिल्या. 1 विकेट मात्र गारत घेतली आपल्या या गॅरोची या षटकामध्ये. 5वा चेंडू घेऊन स्वप्नीलला. धावा लागतात 36 वर.
चौथं षटक चालू असताना इच्छापूर्ती वासिगाव 4 गडी बाद 36 धावा. राईट आर्म फ्रॉम द विकेट बॅकफूट बदललेला, त्याच्यानंतर मात्र चकून गेलं तर सरळ हातामध्ये विकेट किपर रोहित पाटीलच्या 10 मात्र मिळत नाही. पुन्हा जाते आपले बॉलिंग मार्कवर. ऑप्शनला टप्पा ठेवला, थोडासा आखूट टप्पा होता, बॅकफूटवर गेला, पंच करत होता, चेंडू सरळ चकून गेला तर स्वप्नीलला हातात रोहितच्या शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. धावा लागल्या धापक 36, 4 गडी बाद. युग दबंग कोपरखेडणे दरम्यान इच्छापूर्ती वासी अशा विद्यमान स्थितीतला सामना आपण पाहतोय जय भवानी ग्रुप दिल्ली स्मृती चषक 2019 मध्ये. सुपरबली प्लेड यार. चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं, त्या चेंडू टाकताना सेकलेन याने त्याच्या मिडल ऑफ स्टंपला जसा गेला बॅटला समोर आणला आणि त्याला एक्स्ट्रा कव्हर राहिलेल्या दिशेने मात्र फटका मारला होता स्वप्नील. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांनंतर धावा लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. 2 षटकामध्ये कुठपर्यंत धावसंख्या इच्छापूर्तीची वासिगावची जाईल हे ऐकण्यासाठी आपण तुर्तास थांबणार आहोत आणि जाणार आहोत एक मधुर गीत ऐकण्यासाठी DJ अतिशकडे. Remix by DJ Dhana. DJ Dhana. धावाने दोस्ती तर ही भागीदारी तुटत नाहीये. काही यांचे पहिला विकेट पडलं होतं 13वर, दुसरा विकेट 16वर, तिसरा विकेट 23वर, चौथा विकेट गेला होता 32 धाव संघाचे असताना इथे मात्र 5 धावांची भागीदारी योगेश स्वप्नील आणि संजयच्या दरम्यान. 5वं आणि आपलं दुसरं अतुल राईट आर्म ओर द विकेट. पहिला चेंडू अतिशय तेजमान चेंडू होता, बॅकफूट जागेहून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा टॉपेज लागेला गेला क्षेत्रामध्ये शॉट थर्ड मॅनच्या 1 धावेसाठी 1 धाव मित्र मिळेल स्वप्नीलला. 2 चौकारीसाने स्वप्नील पोहोचलाय वैयक्तिक 13वर. 13 धावा धावफळकावर. अनिकेत पाटील याचं आगमन होतंय. अनिकेत हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुपच्या वतीनं तुमचं आम्ही स्वागत करतो दिल्ली स्मृती चषक 2019 मध्ये. 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवर. म्हणजे 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण घड्याळात वाजतात 5:15. त्यामुळे अजूनही 1 डाव 6 ओव्हरचा खेळ होता, म्हणजे 7 ओव्हरचा खेळ जवळजवळ बाकी आहे. त्यासाठी स्पीडअप करायला लागेल. अतुल राईट आर्म ओर द विकेट टू स्वप्नील. जोरदार प्रहार केलाय, उंची जास्ती, लांबी तिकडेच तेवढी साजे ठेवली. लवली शॉट मिडल ऑफ द बॅट, स्टँड ऑन डिलिव्हर. मोहर मात्र लागली होती जसा फटका खेळला स्वप्नीलच्या 6 धावांची. 6 रन. धावसंख्या या 6 ने पुढे जाते. इच्छापूर्ती वासिगाव याच्या 5व्या षटकात त्यानं स्वागत केलं. पूर्णपणे चेंडूची ओळख पडलेली बरोबर मधून मिडल ऑफ द बॅट अँड गुड साऊंड ऑफ द बॅट, स्टँड ऑन डिलिव्हरी, वाईट डिश मिड विकेटच्या डकन हा हवाई हमला. 6 रन स्वप्नीलचा. सुरेख खेळ यार. जातो वैयक्तिक 19वर. 19-20 धावसंख्येवर, कारण 1 धाव काढली होती याच्या अगोदर, म्हणजे 20 धावा. चांगला हातभार लावलाय कारण 44 धावामध्ये 20 धावांची एक चांगली खेळी नेतृत्व खेळ करताना. आउटसाइड इज अ लवली बॉलिंग यार. इज अ क्लास डिलिव्हरी. मिडल स्टंपवर चेंडू गेला होता ऑफ स्टंपला बाहेर. बॅटरनी केली छेडछाडी चेंडूची. छेडछाडी करताना टायमिंग योग्य नव्हतं, चकला गेला आणि 5व्या विकेटच्या रूपात मात्र स्वप्नील तंबूच्या आश्रयाला. ही बॅक इन पवेलियन. संघाची धावसंख्या 44 वर असताना परतलाय स्वप्नील तंबूत. प्रशांत नवीन फलंदाज प्रशांत चांगली खेळ खेळत होता. धावा 20, ज्याच्यामध्ये 1 षटकार 2 चौकार. 9 चेंडू खेळला, 20 धावा. हे ताबडतोब खेळ करून एंड ऑफ द इनिंग ऑफ द इच्छापूर्ती वासी स्वप्नील बॅक इन पवेलियन. 5 गडी बाद धावा 44. 5वं षटक टाकताना गोलंदाज अतुल आपलं दुसरं. पहिलं षटक ठरलं मॅडम पावलचं थोडासा मागणा ठरला होता. 12 धावा डब्बल दिल्या होत्या पहिल्या पाऊलपैच्या षटकामध्ये अतुल युग दबंग कोपरखेडणे. त्याच्यानंतर पहिल्या चेंडू 1, दुसऱ्यावर मोठा फाटका आणि त्याच्यानंतर इतका जबाब टिट फॉट त्यांना विकेट मात्र घेऊन बसला होता स्वप्नीलची. लवली आउट स्विंग, दॅट इज अ ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलाईन चेंडू वळाला, बाहेर निघाला, छेडछाड केली, अचूक मात्र रोहित. लवली बॉलिंग यार. दॅट इज सुपरबली बॉलिंग. अतिशय देखणा चेंडू. टप्पा पडला गुड लेंथवर, चेंडू आला आत.
चकून गेला होता फलंदाज प्रशांतला. एसटीच्या पाठी रोहितच्या हातात. डॉट चेंडू 1-6 विकेट डॉट असे विश्लेषण आहे 5व्या षटकाचं. पहिल्या विकेट 13, 16 दुसरी, त्याच्यानंतर 23, 34, 32, 5वी 44 वर. 44 धावा 5 गडी बाद. राईट हॅम ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. टायमिंग घेता घेता मात्र पूर्णपणे बिचकळा होता, चकला होता फलंदाज प्रशांत. बॅटला लागलं, गेला घोषित क्षेत्र 1 धावेसाठी. 1 धाव मिळते प्रशांतला. खातं खोलतो 2 चेंडू खेळल्यानंतर. इच्छापूर्ती वासीगावचा फलंदाज 7व्या क्रमांकावर आलेला प्रशांत. संघाची धावसंख्या 45 वर. थोडासा मात्र इथे अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात यशस्वी चाललाय अतुल. 45 धावा 5 गडी बाद. अखेरचा चेंडू 5व्या षटकातील. गतीमध्ये लवली बॉलिंग आहे. विविध दाटले. खरोखर कौतुक करायला लागेल कारण पहिलं षटक 12 धावांचं दिल्यानंतर इथे वापसी करून दिली. मी म्हणेन इच्छापूर्ती वासीच्या विरुद्ध गोलंदाजी टाकताना युग दबंगचा अतुलनं 8 धावा खर्च केला. हाणामारच्या षटकं जरूर सुरू होती. 8 धावा दिल्या आणि 1 विकेट मात्र त्याने खात्यात टाकले. 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या, 1 विकेट हासिल केली. हे विश्लेषण होतं अतुलचं. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकामध्ये इच्छापूर्ती वासीगाव 45 धावा 9च्या सरासरीने. आपण पाहतोय जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019 याचं देखणं दर्जेदार एक देशदेपीमान असं आयोजन. 1 लाख पहिलं, 50,000 द्वितीय, आकर्षक ट्रॉफी 6 इंच आणि 5 फीट इंच असे आकर्षित राहावे. पुढे सरसावले संजूचा लाभ केलाय इंद्रजितच्या हातामध्ये. हा 3रा झेल. 3 झेल आतापर्यंत इंद्रजितने केले. संजू बॅक. 6वा हादरा इच्छापूर्ती वासी संघाला. संघाची धावसंख्या 45. सदानंद नवीन फलंदाज. बरंच स्वस्थ शरीर आयुष्यमान असं बरंच क्रिकेटच्या आसपास आज गेला होता सदानंद. त्याच्यानंतर मात्र नऊ तरुणमध्ये खेळताना उतरतोय 8व्या क्रमांकावर. संजू परतलाय. 6वा गडी बाद झालाय संजूच्या रूपामध्ये. इच्छापूर्ती वासीगाव संघाचा 45 धावा संघाची असताना आणि स्वतःनं फक्त 0वर मात्र परतला. पहिल्या चेंडूवर बाद संजू. 6 गडी बाद 45 धावा. अखेरचं 5 चेंडूमध्ये कसा सामोरं जायला बाबू आलं गोलंदाज युग दमकडून शेवटचं अखेरचं षटक टाकण्यासाठी हाणामारीचं आणि आपलं पहिलं बॅकवर्ड पॉईंट स्क्वेअर कवर पॉईंट डीप एक्स्ट्रा कवर लॉंग ऑन लॉंग ऑफ कवर कॉर्नर डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग अँड वाईडिश मिड डाऊन इनसाइड द सर्कल. बाबू दुसरा चेंडू घेऊन शेवटच्या षटकातील लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पुढे सरसल मारण्याचा प्रयत्न पण टायमिंग नव्हतं जागावरून कारण चेंडू पासून बराचसा दूर होता. बॅट बरोबर गेली नाही चेंडू खाली आणि सरळ चेंडू गेला होता यशरेखच्या हातामध्ये रोहितच्या. डॉट चेंडू विकेट डॉट असं सुरेख षटक टाकताना हाणामारीचं बाबू युग दुबंग कोपर खेळून लेफ्ट हँड राऊंड द विकेट. जोरदार मारण्याचा परंतु मिस टायमिंग शॉट. झेल घेतला शॉट मिड विकेट या ठिकाणी अतुलनं. खेळी संपुष्टात मात्र आली फलंदाज प्रशांतची. 7वा गडी बाद. प्रशांत परतलाय. विकेट डॉट विकेट. आणि ज्या आकर्षक ट्रॉफी देखणे ट्रॉफी बघतात त्यांना खरोखरच मी प्रकाश मडवी यांना धन्यवाद देईन. त्यांचा आवर्जून उल्लेख करीन कारण आपल्या पित्याश्रीच्या नावाच्या पित्यार्थ त्याने स्पॉन्सर केल्या ट्रॉफ्या. प्रकाश मडवी अतिशय आपल्या पिताश्री किसन स्मृती यांच्या पित्यार्थ मात्र या ट्रॉफीजमध्ये देण्यात उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर अशा आकर्षक 7 फीट आणि त्या चेंडूला मग टर्न केलं जातं. चेंडू शॉट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान तोच अतुल ज्याने अतिशय जबरदस्त सॉफ्ट डिस्मिसल या अगोदर टिपलेलं होतं प्रशांतला. 7 गडी बाद. बऱ्याच वेळ नंतर मात्र 4थ्या चेंडूवर 1 धाव मिळते. खरोखरच वापसी केली मी म्हणेन कारण धावसंख्येला आकार दिला होता. 2 षटकं अतिशय कमी धावाचे मिळतात. हीच कुठेतरी बॅकफुटवर लोटताना मात्र कारणीभूत होते इच्छापूर्ती वासीगावला. अतुलनं
षटकला तो 8 धावांचा. बाबूनं मात्र कमाल केली, 4 चेंडूमध्ये 1 धावा. इथे पुढे सरसवून लवली शॉट ऑफ द एक्स्ट्रा कव्हर, अप्रतिम क्षेत्ररक्षण, सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा मात्र त्या दरम्यान मिळतात नवीन फलंदाज विकासला. विकास 2 धावाचं खातं खोलतं आपलं, संघाला निवडून ठेवते 48 वर. 48 धावा, 5 षटकं आणि 5 चेंडूच्या समाप्तीनं अखेरचा चेंडू बाबू घेऊन येईल. लेफ्टनंट राम द विकेट, समोर विकास अखेरचा चेंडू खेळण्यासाठी. पुढे सरसावले, स्टेप आउट केलं, पण पुढे ड्राईव्ह केलं वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी तोपर्यंत फील्ड करेल. इथे मात्र फलंदाज बाद. बॅट मात्र सदानंद उशिरा टाकलेली हवेत होती, हवेत आढळली आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. 8व्या गड्याच्या रूपामध्ये 8वा गडी बाद झाला. संघाची धावसंख्या 49 वर असताना 6 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा उभ्या केल्या 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करताना इच्छापूर्ती वासी गाव संघाने युग दमक कोपरखैरण्याच्या विरुद्ध बरोबर 50 धावांचा मात्र लक्ष सेट केलंय. ते कसं पूर्ण केलं हे सांगण्यासाठी आपण काय अवधीनंतर एक गाण्यानंतर मात्र धावांचं टार्गेट या समुद्रकीत. आइए डीजे. सारा दिन घूमते में बंद कुड़िया सी अखियों में खुलती है. सपने में मिलता है वो मुंडा मेरा, सपने में मिलता है. अशी विश्लेषण आहे 5व्या षटकाचं. पहिल्या विकेट 13, सरला दुसरी, त्याच्यानंतर 23, चौथी, 32, 5वी, 44 वर. 44 धावा 5 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. टायमिंग घेता घेता मात्र पूर्णपणे बिचकळा होता, चकला होता फलंदाज प्रशांत. बॅटला लागला, गेला घोषित क्षेत्र 1 धावेसाठी. 1 धाव मिळते प्रशांतला. खातं खोलतो 2 चेंडू खेळल्यानंतर इच्छापूर्ती वासीगावचा फलंदाज 7व्या क्रमांकावर आलेला प्रशांत. थँक्यू व्हेरी मच अतिश, थँक्स व्हेरी मच. माझाच आवाज मला सुनावल्याबद्दल, ऐकल्याबद्दल. ये है जादू अतीश डेकोरेटेड से या जबरदस्त अतीश मडवी, जे अंबे डेकोरेटर्स चा हा डीजे ऑपरेटर अतीश. सामन्याकडे जाऊया. शेवटची लढत आपण पाहतो इच्छापूर्ती वासी गाव दरम्यान. युग दबंक कोपरखैरणे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केल्यानंतर 6 षटकं खेळल्यानंतर 49 धावा 8 गडी बाद अशा धावफलकानंतर 50 धावांचं टार्गेट सेट केलं युग दबंग कोपरखैरण्याच्या समोर इच्छापूर्ती वासी. परत भारतचा गोलंदाजा विचार केला, त्याची कमी निश्चित सत्ता आवश्यकता इच्छापूर्ती वासी. त्याच्यानंतर छोटू हाही या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसत नाही. म्हणजे 2 चांगले गोलंदाज हे गोलंदाजी करताना दिसणार. ही थोडीशी मात्र कमतरता हे भरून काढावी लागेल गोलंदाजांना इच्छापूर्ती वाशीगावच्या. बघूया कमतरता कशी बघून काढते. काही 50 धावांचे टार्गेट आहे, ते किती षटकापर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा सफल होतोय ते जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019च्या शेवटच्या सामन्याच्या अखेरच्या डावाचं हे धावतं समालोचन ऐकण्यासाठी. विशाल चोरगे आणि रोहित पाटील स्ट्राइक एंड रोहित पाटील, नॉन स्ट्राइक एंड कॅप्टन स्कीपर विशाल चोरगे असे नामवंत टेनिस क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू
हे आलात युग दमन कोपरखेडणेकडून आघाडीला. विशाल चोरगे आणि रोहित पाटील. तर क्रिकेट विश्वातला अजून तेज तरार रफ्तार का सिकंदर सौदागर अतिशय गतिवान असं चेंडू टाकण्याची ज्याची ख्याती आहे. पूर्णपणे उचले चेंडू करून हाही मात्र सत्तावू शकतो. मध्येच एखादा यॉर्क याचा एक ब्रह्मास्त्र. एक जमेची बळे योगेश गॅरो राईट हँड राऊंड द विकेट. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर पेलचं षटक टाकण्याचे बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हर वाईट इज सिली मिड ऑन. पहिला चेंडू राईट हँड राऊंड द विकेट टू रोहित. हलक्या त्याने सन्मान दिला. थेट मात्र गेला चेंडू समोर. चेंडू अडवला फॉलोथ्रूमध्ये पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. 50 धावांचं 6 ओव्हरमध्ये टार्गेट समोर ठेवलं युग दबन कोपरखेडण्याच्या इच्छोपोती वासेगावनं. पहिल्यांदा खेळताना 6 ओव्हर्समध्ये 8 गडी बाद 49 धावा. बघूया 50 धावांचा समोरनं पहिला चेंडू सन्मान दिला. दुसरा चेंडू राईट हँड राऊंड द विकेट गॅरो. नजाक होती चेंडूला येऊ दिलं. जसं शॉटमध्ये चेंडू होतं त्याला ढकलून दिलं होतं. ही कराम होती नेतृत्व फटक्याची. लेट कट ऑफ द बॅकवर्ड पॉईंट गेट इन सिंगल ओपन द अकाउंट. रोहित पाटील इज इंडिव्हिज्युअल अँड टीम बिन गडी बाद 1. शांत क्रिकेट कारण धावा फायटिंग स्कोर उभं केल्यानंतर मात्र टिचून गोलंदाजी टाकायला लागेल गॅरोला. राईट हँड फ्रॉम द विकेट टू रोहित. पुल होऊन गेलाय. पुल इज सक्सेसफुल होत आहे. चेंडू हवेमध्ये. ओ अजय सारखा चपलक चतुर क्षेत्ररक्षण चूक करतोय. कॅचेस विन द मॅच. झेल घेतो. अडचणीत आला असा युग दबंग. झेल सोडला. अव्वल दर्जाचा अजय इच्छापूर्ती वसी. चेंडू सीमा पार 4 धावा. पीना है तो मुंह से लगा के बोतल पीने देता रो देता रो. अतिशय निराश असणार कारण झेल झाला होता सरळ हातामध्ये अव्वल दर्जाचा आणि जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये होता गॅरो. तयारी मात्र करता आली नाही. झेल सुटला. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी. 5 धाबा धावफळकावर. 5च्या 5 धाबा. इथे दिशापासून भटकलेला होता. स्वेर दिशा घोषणा केली होती वाईट देऊन पंच शशी मेहर यांनी ठरवला खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्येचं खातं खोडलं जातं. संघाची धावसंख्या युग दबंग बिन गडीबाद 6 धावा 6 विदाउट लॉस. 1 लाख पहिलं 50,000 द्वितीय. त्यातून 6 फीट अशी आकर्षित ट्रॉफी किसन स्मृती ही ट्रॉफी देऊन गोवण्यात विजेत्या संघाला. अलॉंग द कार्पेट दिशा दिली होती परंतु जो शेवटचा चेंडू खेळण्याचा विकास त्याने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं. वाईट इज शॉट मिड विकेटच्या ठिकाणी इनसाइड द सर्कल ऑन द ऑन साइड. लवली फिल्डिंग. गुड स्टॉप बाय विकास. नो रन. पुन्हा जाते बॉलिंग मार्कर. मॅन्डेटरी पाऊलचं पहिलं षटकातलं 5वा चेंडू घेऊन गॅरो योगेश राईट हँड राऊंड द विकेट टू रोहित पाटील. रोहितला हा चेंडू गॅरोचा 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा आउट इन खेळण्याचा प्रयत्न. खरोखर लाजबाब गोलंदाजी रूम देत नाही ही खासियत आहे गॅरोची. इथे खराब क्षेत्ररक्षण थोडीशी मात्र वाईडिश होती. थोडासा नाराज झाला होता कारण झेल झोटल्यानंतर यापैकी थ्रो कराल तर गोलंदाजी मी करावी तर कशी करावी हा मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभा होऊ शकतो. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. 2 डॉट. 4 आल्यानंतर वाईट आणि 2 डॉट अशी कशमकश अशी जबरदस्त वापसी करून देताना हा इच्छापूर्ती वासी संघाचा गॅरो. पहिलं षटक टाकताना धावा लागल्या. धापळकर 5 चेंडू नंतर युग दबंग 50 धावून उत्तर बिन गडीबाद 6. राईट आर्म राम रिव्हर्सिपचा अटेम्प्ट केला. चेंडूची उंची जास्ती पण गेला सरळ घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक टाकलं. धावा दिल्या गॅरोने या षटकामध्ये 7 बिन गडीबाद 7. तर अतुलनं सुरुवात करताना धावा दिल्या होत्या 12. थोडासा फरक आहे. फरकामध्ये किती जवळीक येईल हे निश्चित ठरवतील उर्वरित 5 षटकं. तोपर्यंत आतिश हा भन्नाट मूडमध्ये. आतिश डीजे. ज्या फलंदाजी करताना अडचणीत असताना आपल्या संघाला सावरलं होतं स्वप्नीलनं. 9 चेंडूमध्ये खेळताना 20 धावांची एक
अप्रतिम खेळी त्यांनी खेळली होती. 1 षटका 2 चौकाराचा. तोच इथं गोलंदाज मोर्चावर मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं षटक टाकण्यासाठी इच्छापूर्ती वासीकडून मी जसं म्हटलं होतं खास गौरव दिला होता. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला असताना 2016-17च्या दरम्यान याने फीत कापली होती जिमची. तुर्बे इथे जे जिम ओपन केली होती त्याचा मान मात्र यायला मिळाला होता. तोच येतोय ऑलराऊंडरच्या रूपाने गोलंदाजी टाकताना, कारण फलंदाजी करताना त्यांनी कमाल केली होती. सर्वाधिक स्कोर इच्छापूर्ती वासीकडून खेळताना 9 चेंडूमध्ये 20 धावांची एक अप्रतिम खेळी केल्यानंतर गोलंदाजाचा भार घेऊन येतो मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं आणि आपलं पहिलं. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड विकेट वाईडिश अँड शॉट स्क्वेअर लेग मी डाऊन, लेफ्ट हँड ओर द विकेट. खराब चेंडू, समाचार घेतला, दिशा दिला, हवाई हमला, गगनचुंबी षटकार, 6 रन. कॅप्टन विशाल लिडिंग फ्रंट. पहिला चेंडूवर पहिला भयानक हल्ला, स्वागत केलं, खातं गोल षटकानं, 6 रन. व्हेरी गुड स्टार्ट द कॅप्टन युग दबंग विशाल चोरगे. षटकारण खराब चेंडू होता, त्याला फेकून देतं वाईडिश. काऊ कॉर्नरच्या टोकून 6 धाब्यांसाठी लवली शॉट. गुड स्टार्ट बाय कॅप्टन युग दबंग विशाल चोरगे. 6 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जातोय 13 वर. तर गॅरोला निर्देशन आणतो, बरोबर एक्झॅक्ट समोर राहू नको, वी मध्ये कुठेतरी तुला थोडं वाईडिश राहायला लागेल असं गुरु पाटील यांचा इशारा दिला होता गॅरोला. ओ क्लीन बॉल, जशा तसं टिट फॉर टॅट. जवळ चेंडू होता, बॅकफूट वर जाण्याचा एक खराब प्रयत्न केला, चुकीचा निर्णय घेतला. समोर जाणं अतिशय जरुरी होतं. टप्पा पडला होता पुढ्यात, बॅकफूट वर गेल्यानंतर उशीर झाला होता. डाबी इष्टी वाकून मात्र इशारा दिला, यू बैक इन पवेलियन. षटकार, विकेट. ये कश्मक गेंद और बल्ले के बीच में कड़ा संघर्ष देखने को मिला. चलते एक बार फिर जय अंबे डेकोरेटर्स अतीश के पास. व्हेरी गुड सॉन्ग यार. बरोबर निशाणा दिसला स्वप्नीलला, बरोबर डाव्या इष्टीला निशाणा दिसला, डाव्या इष्टी आडवी तंबूत पाठवलं. योगायोग पाहायला मिळतं. पहिली विकेटी मात्र पहिल्यांदा खेळताना इच्छापूर्ती 13 वर परतला होता तुषार. धावा त्याने मात्र 10 वर. इथे 13 वर पहिला हादरा बसलाय युग दबंगला. 50 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या चेंडूवर दांडी आडवी केली डावी. पहिल्या विकेटचं पतन. परतलाय विशाल चोरगे, कॅप्टन बॅक इन पॅव्हिलियन. 1 गडी बाद 13. दोन्ही संघाच्या 13 धावसंख्येवर हा पहिला गडी बाद झालाय. लेफ्ट हँड ओर द विकेट. चेंडूला येऊ दिलं, सन्मान दिला, हलक्या त्यानंतर मनकडे त्यानं फ्लिक केलं तर शॉट मिड विकेट अँड स्वेलिंग दरम्यान जोपर्यंत विकास येईल फील्ड करेल एकदम मिळते मात्र फलंदाज खातं खोलतो. फलंदाज नवीन आलेला इंद्रजित ज्याने अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण वाईट मिड डाऊनला 3 सर्वोत्तम झेल टिपून कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, एक सर्वोत्तम 3 झेल मात्र टिपलेले होते. जॉन टी रोड्स इज द हॉनर ऑफ द साऊथ आफ्रिका. ही टेकन 5 कॅज वानखेडे स्टेडियम 1996 च्या दरम्यान. वानखेडे स्टेडियमनं सर्वाधिक 5 झेल टिपले ते अगेन्स्ट वेस्ट इंडिज. सुपरबली कॉट ऑफ द मॅच 5 कॅचेस टेकन बाय जॉन टी रोड्स वानखेडे स्टेडियम. आज चेंडू मात्र डाव्या स्टँडला सोडून जातोय आणि दिशा बघितली भरकटला होता. स्वेर दिशा मात्र घोषणा केली गुरु पाटील पंचाने. अतिरिक्त धाव मिळेल मध्ये धावफलकामध्ये युग दबंग कोपर केंद्र 50 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपर असताना 1 गडी बाद धाव संख्या जाते 15 वर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंगवर जातो लेफ्ट हँड उर्ध विकेट टाकण्यासाठी स्वप्नील. पहिला यश मिळून दिलं सांघिकाने. पहिलं आपल्या खात्यात टाकलं कर्णधाची डावी एसटी. ओ ग्रेट शॉट, superbly yaar, magnificent and over the square leg. Rohit Patil, man of the Yug Dabang Kopergane, is a hard hitter. 6 run. Yes, इथे मात्र पिंजरे में पोपट लेकिन मैदानात मध्ये गजरतोय वादळ निर्माण करताना रोहित पाटील. मीडियाला नेक्स्ट टाइमला ऑन द टॉस केलं, फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 रन 6 धाव्यांसाठी.
थोडासा सल्ला देण्यासाठी होतं गॅरो, कुठे चेंडू टाकतोस, कुठे चेंडू टाकायला पाहिजे. गॉट गिफ्ट गिवन यू टू लेफ्ट हँड बॉलर, काहीतरी त्या देणगीचा वापर कर, शांत डोक्याने गोलंदाजी टाकेल. या पण शपवून येणार तेवढ्या ताकदीने, तेवढ्या त्वेषाने मात्र तुला तो मैदानाच्या बाहेर फेकेल. ही मात्र दादागिरी निमित दाखवतो रोहित पाटील. 6 धावसंख्या आपल्या खात्यात लावल्यानंतर तो वैयक्तिक पोहोचतो. 1 चौकार 1 षटकारांचा 12 संघ 21 लक्ष्य 50 धावांचं. आजची शेवटची सामना आपण पाहतोय. युग दबन कोपरकेने इच्छापूर्ती वसईगाव. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019. रिव्हर्सिपचा फटका इथे मात्र 1 धाव मिळून देईल रोहितला. फटक्यावर रिव्हर्सिपच्या फटक्यावर 1 धाव मिळतोय. धावसंख्या 22 वर. 22 एक गडी बाद. दोन्ही संघाचं 1-1 गडी 13 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मला तर इथे संयुक्तरित्या भागीदारी करायला लागेल इंद्रजित आणि रोहित पाटील. चेंडू मात्र झाला गायब. नवीन चेंडूची मागणी केली. चेंडू मैदानात लगेच आला. खेळाला सुरुवात होते. 6 ओव्हरचा सामना. 6 ओव्हरमध्ये 49 8 गडी बाद. 50 धावांचा सेट केल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या 5 चेंडूची समाप्ती झाल्यानंतर उत्तर दिलं जातं 22 एक गडी बाद. एक दुबंग कोपरखेडणे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट स्वप्नील. ग्रेट बॉलिंग यार. सुरेख चेंडू ऑन द टॉस केल्याचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आउट इन ओढत गेले. बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना गुरु पाटील पंच. अतिरिक्त धावसंख्येने धाव मात्र दिली जाईल. धावसंख्या 23. युग दबंग एक गडी बाद. 2 षटकं मॅन्डेटरी पावचे संपल्यात. 23 धावा धावफलकावर. तर पहिल्या 2 षटकात मात्र धावा लागल्या होत्या फक्त 16. म्हणजे थोडासा मात्र पुढे 23 धावा या धावफलकात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. अतिश किरण गोठेली गावचे एक ज्येष्ठ खेळाडू लिजंड क्रिकेटर येत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करते. 40+ एक सुरेख फलंदाज किरण आपलं हार्दिक स्वागत करतोय. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019 मध्ये 2 षटकं संपल्यात. 23 धावा लागतात धावफलकावर. युग दबंग कोपरखेडणे. त्यामध्ये खरोखर कौतुक कर रोहितचं. विकेट गेल्यानंतर मात्र सामन्याचं सूत्र आपल्या हाती घेताना 1 षटकार 1 चौकार साईने तो वैयक्तिक 12 वर आणि त्याला साथ देताना इंद्रजित हा खेळतो 1 वर. तर 3 झेल घेतले होते. तर विचार केला खरोखरच जबरदस्त असे 3 झेल घेतले होते इंद्रजितने. आणि एक सहाय्य केलं होतं गोलंदाजांना. एक चांगले कामयाबी मिळताना यशस्वी इथेनं गडी बाद करताना 3 झेलाचा एक अहम भूमिका होती नॉन स्ट्राईक एंडला इंद्रजितची. गोलंदाजाला गॅरो आपलं दुसरं आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी 6 ओव्हरचा सामन्यामध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 23 धावा 2 षटकानंतर 1 गडी बाद. युग दबंग कोपरखेडणे. गॅरो राईट हँड राऊंड द विकेट टू रोहित पाटील. दुरून खेळण्याचा चेंडू उडायला सर्व ऑफस्टमला आणि इथे मध्ये दिशा बघितली आणि चेंडू मात्र वाईट घोषित केलं तर शशी मेहर थोडासा नाराज दिसला. कारण चेंडू जरा समोर गेलं तर असं म्हणणं होतं. प्रश्न केला परंतु प्रश्नाची दाद होती ती फेटाळली होती. पंच शशी मेहर इज अंपायर. नो इज परफेक्टली वाईट बॉल. दिल्यानंतर जाते आपले बॉलिंग मार्कवर. 1 धाव मात्र वाढले जाईल धावफलकामध्ये. 24 एक गडी बाद. युग दबंग कोपरखेडणे. राईट आर्म राऊंड द विकेट. चाणक्य असे फलंदाजी चतुराची फलंदाजी पूर्णपणे असं वाटलं तर मिड विकेटला फेकून देईल पण एका संघाने शॉट बदली केला. पॉईंटच्या त्याच्या चेंडू ढकलून दिल्यानंतर 1 धाव वसूल केली आपल्या खात्यामध्ये. 1 धाव तो जाईल 13 वर. संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरकते 25 वर. अर्धा पल्ला अर्धा प्रवास मात्र पूर्ण केला. अजून अर्धा प्रवास हा पूर्ण करायचा आहे. संघ एकदम कोपरखेडला आपली पहिला सामना जिंकण्यासाठी. सामना जिंकला तर गावदेवी दाराबरोबर हा रविवारी खेळताना दिसेल. पहिला क्वार्टर फायनलचा सकाळचा ठीक 10 वाजता रविवारी. राईट हँड फ्रॉम द विकेट गॅरो. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट केला. इथे मात्र झेलची संधी होती. उशिराने मात्र शत्रक्षण झेलाकडे बघितलं होतं तोपर्यंत उशीर झाला होता. 1 धाव मात्र मिळते रोहितला या चेंडूवर. आतापर्यंत गॅरोने पहिला वाईट 1-1 असे 2 चेंडू टाकलेत. संघ जातं 26 वर. पुन्हा जाते आपल्या बॉलिंग बरोबर. बॉलिंग टाकण्यासाठी चेंडू टाकण्यासाठी राईट हँड फ्रॉम द विकेट. यावेळेला समोर असेल इंद्रजित. इंद्रजित सामना करेल गॅरोचा. ओ लवली
सुपरबली डिलिव्हरी. गुटल्या चेंडू पडल्यानंतर टप्पा उचली घेतोय आणि नाकाला एक वासिक वासिक सुंगती हुई गेंद घेती दस्तानों में हाथों में. विकेट कीपर सदाके. सदानंदच्या हातात चेंडू गेल्यानंतर चेंडू डॉट. लवली बॉलिंग यार. 3 चेंडू आता पडले लागले. 3 धावा दिल्या वाईटचा पकडून या गोलंदाजी एक षटकामध्ये. तिसरं आणि संघाचं तिसरं षटक आपलं दुसरं टाकताना गॅरो. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी उचली गेला चेंडू सरळ चकून गेला होता. लवली बॉलिंग या टिचून गोलंदाजी जखडण्याचा प्रयत्न. वापसी करून एक संघर्ष करतो हा गोलंदाज. कुठेतरी भरत नाही, छोटू नाही. त्याची कमतरता मात्र त्याची उणीव भरून काढताना हा गोलंदाज दिसतोय. पहिलं षटक 7 धावांचं दिलं होतं. मॅन्डेट बॉलचं पहिलं षटक टाकलं होतं. गडी जरी बाद करता आलं नव्हतं पण एक सुरेख षटक लागलं होतं 7 धावांचं. राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या त्याने फक्त दिशा दिली पॉईंटच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खूप हुशाराने येतोय चेंडूवर. तर मग दरम्यान वेळ होता 1 धाव आपल्या खात्यात टाकण्यासाठी इंद्रजितच्या. 4 चेंडू आतापर्यंत इंद्रजित खेळलाय. 10 धावा खात्यात लावल्यानंतर संघ पोचतोय 27 वर. युग दबंग कोपरखेडणे 50 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. युग दबंग कोपरखेडणे अगेन्स्ट इच्छापूर्ती वासीगाव. पॉइंट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. राईट आर्म राऊंड द विकेट. सट्टाम पुल केलंय. इथे झेल मात्र हवेत. सत्यमने झेल सोडला. 2 वेळेला साफ निराश केलं गोलंदाज. पहिला अजयने सोडला होता रोहितचा झेल काऊ कॉर्नर मिड विकेटला. आता मात्र सत्यम सारखा हा अव्वल दर्जेदार क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. दुसरा 2 जिवंतांच्या साहाय्याने मात्र सुरक्षित रोहित पाटील. दुर्दैवी ठरतो योगेश. 2 षटकं त्याने कोटा पूर्ण केले. 2 षटकामध्ये धावा दिल्या 13. 28 धावा 1 गडी बाद. थँक्यू अतिश. थँक्यू व्हेरी मच. डिस्को डान्सरच्या गीतानंतर पुन्हा सामन्याकडे जाणार. येणारे चेंडू असतील 18 चेंडूंनी 22 धावांची आवश्यकता. काय सुरुवात केली कारकिर्दीला मिथुन दानं. मृगया या चित्रपटाने कारकिर्दीला सुरुवात केली ना. पहिला चित्रपट हा राष्ट्रीय अवॉर्ड घेऊन गेला होता मिथुन दाचा. दॅट इज अ ट्रिमेंडस स्टार्ट ऑफ द मिथुन दा. मृगया इज अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड गिवन टू द ग्रेट ॲक्टर मिथुन चक्रवर्ती. 18 चेंडू 22 धावा. सदानंद अनुभवी गोलंदाज होतं. इच्छापूर्ती वासी गाव कडून गोलंदाजी टाकण्यासाठी समोर इंद्रजित. 18 चेंडू 22 धावा. राईट आर्म उर्ध विकेट. पहिला चेंडू सपवला. चेंडू उंची गदाचित घेईल आणि तसं होताना दिसलं होतं पण चेंडूवर थाप मारली तुषारनं. चेंडू सीमारेषेच्या आत लोटला. दरम्यान वेळ होता 2 धावा आपल्या खात्यात लावण्यासाठी इंद्रजितला. 2 धावसंख्या मात्र जाते पुढे. युग दबंग कोपर खेळण्याची 30 वर. येणार चेंडू असतील 17 चेंडू आणि 20 धावा. 17 चेंडू 20 धावा एकदम जवळ आहे कारण गडी फक्त 1 बाद झालाय. कॅप्टन्स विशाल चोरगे इन पवेलियनने 7 धावांचं योगदान दिलं होतं. षटकार ठोकला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्वप्नीलने मात्र जशात तसं उत्तर देताना डाडवी एसटी आडवी केली. तंबूच्या दिशेने रवाना केल्यानंतर सामना मात्र चांगल्या स्थितीने नेताना आता म्हणजे 17 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते रोहित पाटील आणि इंद्रजितची.
अलॉंग द कार्पेटने हा फटका दिशा दिली शॉट मिड विकेटला. विकास इज द फील्डिंग ऑफ द शॉट मिड विकेट विजन एरिया गेटिंग द सिंगल. इंद्रजित ही रीच ऑन द टोटल 5 वर पोहोचतो इंद्रजित. संघाची धावसंख्या 31 वर. येणारे चेंडू असतील 16 चेंडू आणि 19 धावा. 16 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी युग दबंग कोपरखेडणे सदानंद या प्रकारची गोलंदाजी होईल. आधीच कमी धावा चेंडू बरोबर आहेत आणि या प्रकारे गोलंदाजी टाकल्या असं स्वेर मारा केला तर सामना लवकर संपवण्याच्या स्थितीमध्ये असेल. एक संयमी टेम्परामेंट इथे दाखवलाय रोहित पाटील, कारण अतिशय ताबडतोब खेळीसाठी तो ओळखला जातो. इथे मात्र संयम बघितली, परिस्थितीचा स्वीकार केला, त्यानुसार चाललेला हा त्याचा खेळ. इथे उंचावर मारण्याचा मिस टायमिंग शॉट. समोर तुषार. तिसरा जीवनदान. पहिला अजय, दुसरा सत्यम, त्याच्यानंतर तुषार, असे 3 अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण. याच्याकडून झेल सुटला जाऊ शकतो का हा प्रश्न होता. हो तसं दिसलं. 3 झेल सोडले रोहितचे आणि सामना मात्र सरळ पारड्यात झुकवण्याचा हा सकार करताना 3 झेल अतिशय महत्वपूर्ण असतील. पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न बीट करून गेला होता अनुभवी गोलंदाज सदाचा हा चेंडू चौथा. खरोखरच ज्याप्रमाणे 2011चा वर्ल्ड कप सेमीफायनल पाकिस्तानच्या विरुद्ध मोहाली इथेमध्ये 5 जीवनदान सचिन रमेश तेंडुलकर मिळवते आणि त्या संधीचा फायदा घेत जवळजवळ 84 धावा हे चोपलेले होत्या आणि सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा एक चांगला स्कोर उभा केला. स्टेट ऑफ द ग्राउंड, स्टेट बाउंड्री, नो चान्स फॉर 4 रन. ब्युटिफुल शॉट बाय इंद्रजीत. 4 रन. खराब क्षेत्ररक्षण अतिशय कारणीभूत ठरते या सामन्यादरम्यान. धावा 4 ने वाढते 37 वर. चौथं षटक टाकताना आपलं पहिलं सदानंद. राईट हँड ओर द विकेट टू इंद्रजित. बॅकपट वर गेला, पंच केला. दॅट इज अ नाईस शॉट, सुपरबली नाईस शॉट. छोट्या बाळकाला विनंती केल, अजून चौकार पार करायचं होतं बाळा. उद्याचं भविष्य थोडंसं मात्र सहकार्य कर, अडवू नको राजा. चेंडू जाते 4 धाब्यांसाठी. 4 रन. बॅक टू बाउंड्री, व्हेरी क्लोज टू विक्टरी. युग दबंग. फक्त 9 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 9 धावा. षटक संपलं चौथं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना विरुद्ध दिशेने मात्र क्षेत्ररक्षण केलं होतं इंद्रजितनं. 3 झेल टिपले, पण पहिला विक्रम केला तर विनायक याने 5 गावदेवी तळेकोट विक्रम केला होता 5 झेलाचा. त्याच्यानंतर मी शिशिर भोईर मॅनपॉम जुगाव याने जो रेकॉर्ड केला 5 झेलाचा. असे अव्वल दर्जाचं एका सामन्यामध्ये एका इनिंग मध्ये घेतणारे हे अव्वल दर्जेदार क्षेत्ररक्षण रेकॉर्ड 5 झेलाचा. इंद्रजितने या सामन्यामध्ये मात्र 3 झेल टिपून त्यांच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केला. 3 झेल मात्र सोडले होते. सत्यम, अजय आणि तुषार सारख्या अव्वल क्षेत्ररक्षणाने सामना मात्र झुकत चाललेला आहे युग दबंग कोपरखेड, कारण 12 चेंडू 9 धावा. राईट हँड फ्रॉम द विकेट. पहिला चेंडू फुलटॉन ड्राईव्ह केला स्टेट ऑफ द बँड. चेंडू जातो सीमा पार छेदून 4 धाब्यांचे. 4 टू रोहित पाटील. 4 रन. 5 runs required to reach the quarter final on Sunday. जो जिंकेल तो गावदेवी धारावे या विरुद्ध खेळ रविवारचा पहिला क्वार्टर फायनलचा सामना. 5 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 5 धावा. इथे मग चेंडूला मध्ये दिशा दिले. लवली कॉट. कौतुक करायला लागेल. 3 झेल सोडल्यानंतर 4था झेल सोडणार नाही. तोच येतोय विकास या झेलाचे. दुसऱ्या विकेटचं पतन. चांगल्या खेळीचा हा अंत. कम टू द एंड ऑफ द रोहित पाटील इनिंग. जाता जाता मात्र सामना जवळ आणलाय विजयाच्या. व्हेरी क्लोज टू विक्टरी. फक्त 4 धावांची आवश्यकता असताना 5 धावांची आवश्यकता रोहित पाटील गॉन इन पॅव्हिलियन. डीजे 13 चेंडू खेळला. 1 षटकार 2 चौकार झाले. 24 धावा आपल्या खात्यावर लावल्या. लवली प्लेट रोहित पाटील. टाळ्यांच्या कडकडामध्ये मात्र स्वागत केलं जातं त्यांच्या सहकार्य मित्राकडून युग दबंग कोपरखेडणे. येणारे चेंडू 10 चेंडू 5 धावा. गोलंदाज झालाय प्रशांत. पहिलं येस सांघिक. दुसरं प्रशांत राईट हँड राऊंड द विकेट शपल आला. त्याच्यानंतर चेंडू जातो मिड विकेटच्या ठिकाणी. झेलाचा प्रयत्न केला. चेंडू जोपर्यंत ॲडवेल. तुषार कॅप्टन इच्छापूर्ती वासीगाव. 1 धाव मात्र मिळेल. नवीन फलंदाज झाला शकलीन.
गोलंदाजी करताना कमाल दाखवून गेला. फलंदाजाला पहिल्या चेंडूवर फटका केला. खातं खोललं 1 संघाची धावसंख्या 46 वर. 4 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 9 चेंडू 4 धावा. युग दबंग कोपरखेडणे समोर हे समीकरण. 9 चेंडू 4 धावा. राईट आर्म राऊंड द लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. चेंडू कानपाटातून सरळ मारला. हुक जाईल घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावसाठी इंद्रजितच्या खात्यात 1 धाव मिळते. इंद्रजित वैयक्तिक 2 चौकारी साह्याने पोचलाय 13 वर. संघाची धावसंख्या 47. 3 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 3 धावा. 5वं षटक इच्छापूर्तीकडून आपलं पहिलं टाकताना प्रशांत हा गोलंदाज. राईट हँड राऊंड द विकेट. समोर इंद्रजित. शॉट ऑफ पिंजरचा पंच केला. नॅशनली शॉट थेट गेल्या घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी 1 धाव मात्र मिळते इंद्रजितला. वैयक्तिक 14 वर तो पोचल्यानंतर 48 धावा लागतात धावफलकावर. येणार चेंडू 7 चेंडू आणि फक्त 2 धावा. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी युग दबंग कोपरखेडणे याला 2 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 7 चेंडू 2 धावा. फक्त 2 गडी बाद झाल्यात. त्यामुळे थोडं पारडं मात्र झुंकले मी म्हणेल. झुकलेलं आहे युग दबंग कोपरखेडण्याच्या पारड्यामध्ये. सुरेख चेंडू. लवली लेग ब्रेक यार. अप्रतिम. गुडलंड चेंडू काय वळवला होता. लेग ब्रेक केला होता. बाहेर काढला होता चेंडू. हातामध्ये गेला होता इस्टकच्या. एंड ऑफ द 5 षटकांचा खेळ समाप्ती होते. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आई अतिश जाते जाते एक बार फिर समुद्र ईद के साथ. कॅचेस इन द मॅच. जे सोडले नसते तर कदाचित दृश्य वेगळं दिसलं असतं. काहीतरी वेगळं. कारण रोहितने ज्याने धावा चोपल्या 24-13 चेंडू मध्ये त्याचे 3 झेल मात्र 3 क्षेत्ररक्षकाने सोडले. ते झेल जर पहिल्याच पकडला असता कारण 1 धावसंख्येवर होता हा फलंदाज तेव्हा जीवनदान मिळलं. त्याच्यानं 23 धावा आणखीन त्याने चोपल्या आणि संघाला नेऊन ठेवलं विजयाच्या उंबरठ्यावर. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. युग दबंग कोपरखेडणे. त्यामुळेच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतं. हे क्षेत्ररक्षणाचं भरीव कामगिरी ती केली होती इंद्रजितने. युग दबंग नॉन स्ट्राईक एंडला खेळताना इंद्रजितने सर्वोत्तम 3 झेल टिपले. धावांवर खेळतो हा 14. 2 चौकारीने भूमिका निभावली. सामन्याला मोठं योगदान देताना इंद्रजित. नाव स्ट्राईक शॅकलेन. 7 चेंडू 2 धावा. सदानंद म्हात्रे राईट आर्म उर्दू विकेट. इथे शॉट पूल केले. पूल इज सक्सेसफुल. दोन्ही स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश पूर्ण केला. उद्ध्वस्त केला. हार्ड लक इच्छापूर्ती वासिगाव अँड कॉंग्रॅच्युलेशन युग दबंग कोपरखेडणे. आपण पोचता क्वार्टर फायनल मध्ये आणि रविवारी ठीक 10 वाजता आपली लढत इथेच खेळली जाईल. सकाळी 10 वाजता गावदेवी धारावे. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं. जमलेल्या